तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 26 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकारने मीनाक्षीला शिक्षा दिली आहे. मीनाक्षीला तिने सांगितलंय की तू चाळीत जायचं आणि चाळीमध्ये मुलांना जी विषबाधा झाली आहे त्याची सगळी जबाबदारी तू घ्यायची, तू केलं म्हणून सांगायचं. मीनाक्षी चाळीमध्ये जाते आणि हे सगळं तिने घडवून आणलं हे सांगते. सगळेच मीनाक्षीला खूप बोलत असतात. सखी म्हणते, काकू तू हे सगळं केलंस? अगं, मला चाळीतून बाहेर काढण्यासाठी तू इतक्या लहान मुलांच्या जीवावरती उठलीस? लाज वाटली पाहिजे तुला. मला तरी ना तुला काकू म्हणताना सुद्धा लाज वाटते. सखी मीनाक्षीवरती खूप चिडलेली असते. मीनाक्षी सखीची माफी मागत असते. तर चाळीतले सगळे भडकतात. चाळीतले सगळे म्हणतात, तू आमच्या मुलांच्या जीवावरती उठलीस, आता तुला काही आम्ही सोडणार नाही. आम्ही हिला आता पोलिसात देणार. ते सगळे मीनाक्षीला ढकलत, तिला ओढत पोलिसांच्या इथे घेऊन जातात. तर इथे कान्हाला कळलेलं असतं की हे मीनाक्षीने केले नाहीये, हे सरकारने केले. सरकारचा काल रात्री फोन आला तेव्हाच त्याला कळलं होतं. इथे कान्हा म्हणतो, सरकार तुम्ही हे खूप वाईट केलं. तुम्ही माझ्यावरती वचपा काढण्यासाठी या चाळीतल्या मुलांच्या जीवावर उठलात. आता मी तुम्हाला सोडणार नाही. ही लढाई आता माझी पर्सनल झाली आहे. मी तुम्हाला चुकून सुद्धा सोडणार नाही. तर इथे गौतम मुद्दामच सरकारच्या समोर येऊन बसतो आणि तो सरकारच्या डोळ्यामध्ये मुद्दाम धूळ फेकतो. सरकार आपले डोळे चोळते आणि तिचे लेन्स खाली पडतात. गौतम ते लेन्स उचलतो आणि सरकारला दाखवतो. तो सरकारला विचारतो, सरकार तुम्ही लेन्स लावता? सरकारचा एक एक बिंग गौतम फोडत असतो. तर आता गौतम सगळ्याच्या मुळाशी कसा जातोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकार इथे आंघोळीला जाते आणि गौतम सरकारच्या रूममध्ये येतो. तो सरकारच्या विरोधातले पुरावे शोधायला लागतो. गौतम सगळीकडे शोधाशोध करत असताना त्याला एक गॉगलचा बॉक्स दिसतो. त्याच्यावरती सरकार असं लिहिलेलं असतं. गौतम खूप चिडतो आणि तो गॉगलचा बॉक्स फेकून देत असतो. त्यातला गॉगल खाली पडतो. गौतम तो गॉगल तोडणार तेवढं त्याचं लक्ष समोर जातं. त्या गॉगलच्या काचेतून त्याला समोर आरशावरती काहीतरी दिसत असतं. गॉगल खाली केला की ते दिसणं बंद होऊन जातं. परत गौतम गॉगल वरती करतो आणि त्याला कळतं की या काचेवरती एक बटन आहे, पण ते बटन हा गॉगल घातल्यानंतरच दिसतं. गौतम गॉगल घालतो आणि समोरचं बटन दाबतो. ते काचेवरचं बटन दाबताच इकडे सरकार ज्या ड्रेसिंग टेबलच्या इथे बसते तिकडचा टेबल उघडतो. गौतम गॉगल बाजूला टाकून देतो आणि त्या पेटीमध्ये काय काय ते बघायला लागतो. त्या पेटीमध्ये एक चाकू, एक बंदूक, काही फोटोज, काही पेपर्स, काही पेपरचे तुकडे असं सगळं पडलेलं असतं. गौतम ते सगळं बघतो. त्यात एक डायरीसुद्धा असते. गौतम सगळं बघत असतो आणि तेवढ्यात त्याला बाथरूमच्या दरवाजाचा आवाज येतो. गौतम ते सगळं तसंच टाकतो आणि बाहेर पळत येतो. सरकार इथे बाथरूममधून बाहेर येते आणि कुठली साडी नेसायची ते कपाटातून काढत असते. गौतम आतमध्ये वाकून बघतो आणि त्याला खाली पडलेले फोटो दिसतात. गौतमला भीती वाटते. गौतमला वाटतं की सरकारने हे फोटो बघितले तर आपली वाट लागेल. गौतम दबक्या पावलांनी आतमध्ये येतो, ते फोटो उचलतो आणि पळत बाहेर जातो. तो दरवाजा आपटतो. सरकारला कळतं की आपल्या रूममध्ये आत्ता कोणीतरी आलं होतं, पण ते नेमकं कोण होतं हे माहिती नसतं. तर इथे गौतम आपल्या रूममध्ये येतो. ते फोटोचे सगळे तुकडे जोडून तो एक अख्खा फोटो तयार करतो. गौतमला एका घराचा फोटो दिसतो. गौतम म्हणतो, काय हे घर कोणाचं असेल आणि या सरकारने का लपवून ठेवलं असेल? एवढं तेही हाय सिक्युरिटीमध्ये. काहीतरी गडबड वाटते. नाही, हा एवढूसा पुरावा काही कामाचा नाही आहे. काहीतरी मला ठोस पुरावा मिळायला हवा. अजून किती दिवस वाट बघायची काय माहिती. गौतम बराच वेळ त्या फोटोकडे बघत राहतो, पण त्याला काही कळत नाही की हा फोटो कशाचा आहे आणि कोणाच्या घराचा आहे. गौतम वैतागतो आणि ते फोटो डस्टबिनमध्ये टाकून देतो. तो पुन्हा विचार करतो की सरकारला एक्सपोज कसं करता येईल. तर इथे सखी सगळ्या मुलांसाठी देवाकडे प्रार्थना करते आणि पुन्हा चाळीत येते. ती सगळ्या मुलांची आपुलकीने चौकशी करत असते आणि तेवढ्यात त्या एका मुलीची आई तिथे येते. ती सखीला लांब ढकलते. ती सखीला म्हणते, माझ्या मुलीला हात लावू नको. काल तुझ्यामुळे माझ्या मुलीला मरणाची वेळ आली होती. तुझ्यामुळे तिच्यावरती हे सगळं बेतलं होतं. तू लांब राहायचं माझ्या मुलीपासून. सखीला खूप वाईट वाटत असतं. कान्हा, किरण, जानू आणि चाळीतले सगळे तिथे येतात. सगळेच सखीला दोष द्यायला लागतात. तर इथे सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. सरकार यायची असते आणि मीनाक्षी छान गाणं गुणगुणत असते. सरकार तिथे येते. सरकारला बघून मीनाक्षी एकदम गप्प होऊन जाते. सरकार म्हणते, छान चाललंय. म्हणजे सरकारची भीती आता काही राहिलेलीच नाहीये. मस्त तुम्ही काय गाणे गुणगुणताय, नाश्ता करताय. चांगलंय, चांगले. पण मी एक गोष्ट सांगितली होती, विसरलात का? मीनाक्षीला काही आठवत नाही. परशुराम म्हणतो, मीनाक्षी अगं तू चाळीत जाणार होतीस ना, पण काल गेली नाहीस का?
सरकार म्हणते हेच मी विचारणार होते. मीनाक्षी, काल तुला एक काम दिलं होतं, चाळीत जायचं आणि सखीच्या सह्या घ्यायच्या. का नाही गेलीस तू? मीनाक्षी म्हणते, ते काल नाही का चाळीमध्ये विषबाधा झाली होती मुलांना, त्यामुळे मी तिथे गेले नाही. सरकार म्हणते, तुझा काय संबंध त्या सगळ्याशी? आणि विषबाधा झाली होती ती रात्री, मी तुला दिवसा जायला सांगितलं होतं, मग का गेली नाहीस तू? सरकार मीनाक्षीला खूप ओरडत असते. मीनाक्षी मान खाली घालून उभी असते. मीनाक्षीला वाटत असतं, सरकार काय आत्ता ओरडेल आणि नंतर आपल्याला जायला सांगेल, मग आपण जायचं आणि सखीकडे काहीही विषय काढायचा नाही, आपण फक्त गप्पा मारायची आणि निघून यायचं. मीनाक्षी मान खाली घालून फक्त उभी असते आणि सरकार तिच्याकडे रागाने बघते. तर इथे चाळीत बाकीच्या सगळ्या मुलांच्या आई आणि वडील येतात. ते सगळे सखीला जबाबदार धरत असतात, सखीला खूप ओरडत असतात. एक बाई म्हणते, सखी अगं, आम्हाला वाटलं होतं तू खूप चांगली मुलगी आहेस, पण नाही, तू तुझ्या आईसारखीच निघालीस ग. स्वतःच्या मनाप्रमाणे वागता यावं म्हणून तू इथे आलीस ना, पण आता तू इथे राहू शकत नाही. काल आमच्या मुलांच्या जीवावर उठलीस ना तू, निघून जायचं इथून. सखी सगळ्यांना शांत राहायला सांगते. ती सगळ्यांना म्हणते, अहो मी मुद्दाम काही केलेलं नाहीये, देवाची शपथ घेऊन सांगते, मी काहीच चुकीचं केलं नाही. मला फक्त वाटलं की मुलांना गोळा द्यावा म्हणून मी गोळा दिला. सखीवरती कोणीच विश्वास ठेवायला तयार नसतं. कान्हा म्हणतो, हे काय लावलंय तुम्ही? या सखी मॅडम आहेत, या आपल्या आहेत, आपल्या चाळीतल्या आहेत, तुम्हाला एवढा जीव लावतात आणि तुम्ही हे असं वागताय? कान्हा सगळ्यांना समजावायचा प्रयत्न करतो. तर इथे सरकार मीनाक्षीला म्हणते, मीनाक्षी, परशुराम, मला एक गोष्ट कळली आहे, माझी भीती वाटणंच बंद झाले. म्हणजे कोणी मनाला येईल तसं वागतं, मला कोणी सिरियसली घेत नाही, माझ्यासमोर वायफळ बडबड तुम्ही करता, माझ्या ऑर्डर फॉलो करत नाही. आता हे सगळं बंद झालं पाहिजे आणि त्यासाठी मी एक उपाय शोधून काढलाय आणि तो उपाय तुम्हाला दिसेलच. सरकार स्टाफला बोलवून घेते. स्टाफ तिथे 1-2 बॅगा घेऊन येतो. परशुराम म्हणतो, ह्या तर आमच्या बॅगा आहेत, त्या इथे का आणल्या आहेत? सरकार म्हणते, हो, तुझे आणि मीनाक्षीचे कपडे आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही आत्ताच्या आत्ता हे घर रिकामं करायचं आणि पुढच्या 10 मिनिटात तुमचे अकाउंट मी सील करणार आहे, फ्रीज करून टाकणार आहे. तुमच्या दोघांना या घरामध्ये थारा नाही. परशुराम मीनाक्षी खूप घाबरतात. परशुराम मीनाक्षी सरकारच्या पायावर येऊन पडतात. परशुराम तिची सरकारची माफी मागत असतो. तो सरकारला म्हणतो, सरकार मी पाया पडतो, पण असं करू नका, अकाउंट फ्रीज करू नका, घरातून हाकलू नका. तुम्ही जी शिक्षा द्याल ना ती शिक्षा भोगायला तयार आहोत आम्ही, आणि पुन्हा असं चुकीचं काही वागणार नाही, तुम्ही द्या शिक्षा. सरकार म्हणते, चालेल, शिक्षा देते, पण शिक्षा परशुराम तुला नाही तर या मीनाक्षीला भोगावी लागेल, भोगशील ना? परशुराम म्हणतो, हो हो, ती शिक्षा भोगेल, तुम्ही फक्त शिक्षा सांगा काय आहे ती. तर इथे जानू, दाभाडे मावशी, किरण, कान्हा सगळे सखीची बाजू घेत असतात. सगळे म्हणतात की जे काही झालंय ना ते वाईट झालं होतं, पण आपल्या सखीला जबाबदार धरू नका, ती आपली सखी आहे असं वागू नका. पण मुलांचे पॅरेंट्स म्हणतात, आम्ही आधीच सांगितलं होतं, आमच्या मुलांना आम्हाला गोळा खाऊ घालायचा नव्हता, पण हिने मोठेपणा दाखवायच्या नादात, इंग्लिश शिकवायच्या नादात मुद्दाम आली गोळा द्यायला. तिला माहिती आहे ना की तिला जेवढे हवे तेवढे पैसे मिळणार नाहीत, आणि म्हणून हे सगळं केले तिने, पैसे उकळण्यासाठी केले. म्हणून इथे सखी राहू शकत नाही, इथून निघून जायला पाहिजे. कान्हा सगळ्यांना ओरडतो. तो कान्हा सगळ्यांना सांगतो की मी सखीच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे, फक्त नवरा म्हणून नाही, तर मला माहिती आहे सखीने काही चूक केली नाही आहे, तिला असं काहीही करायचं नाही आहे, तिला हकलायचं नाही आहे, हिची काहीच चूक नाही. सगळे कोणी ऐकायला तयार नसतं. सखी सगळ्यांच्या पाया पडत असते आणि सगळ्यांची माफी मागत असते. तेवढ्यात तिथे मीनाक्षी येते. मीनाक्षी म्हणते, सखी, कोणाची माफी मागू नको आणि पाया पडू नको, या सगळ्यामध्ये चूक तुझी नाही आहे, मला माहिती आहे खरा गुन्हेगार कोण आहे ते. सगळे विचारतात, कोण आहे खरा गुन्हेगार? तेव्हा मीनाक्षीला सगळं आठवतं. मीनाक्षीला आठवतं की सरकारने आपल्याला ही शिक्षा दिली होती की चाळीत जायचं, विषबाधा झाली त्याची सगळी जबाबदारी तू स्वतःच्या अंगावरती घ्यायची. कारण सरकारला माहिती असतं मीनाक्षीला मूलबाळ नाहीये, तिला मुलं खूप आवडतात, आणि आता हे सगळं केल्यावरती त्या मुलांचे आई वडील मीनाक्षीला शिव्याशाप देतील आणि मीनाक्षीला मूलबाळ होणार नाही. आणि सगळ्यांचे शिव्याशाप ऐकून मीनाक्षीला वाईट वाटेल, तिला रडायला येईल, आणि त्यासाठी सरकारने ही शिक्षा दिलेली असते. मीनाक्षी इथे चाळीतल्या सगळ्यांसमोर येते आणि सगळ्यांना म्हणते, मी आहे खरी गुन्हेगार, मी सगळं केलं, मी त्या गोळ्यावाल्याच्या रंगामध्ये केमिकल टाकले होते आणि त्याला इथे पाठवलं होतं. सगळे खूप चिडतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.